गणेशाय नमः. ओम श्री रामचंद्राय नमः. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, बघा प्रभू श्रीरामाचे असे 3 मंत्र, त्या 3 मंत्रापैकी असा कुठलाही एक मंत्र जपला तर त्याचा परिणाम लगेच तुम्हाला दिसेल. कोणते आहेत असे ते 3 मंत्र तर ऐका. जर तुम्ही मानसिक अवस्थेमध्ये असाल तर तुम्हाला नैराश्याने ग्रासलेले असेल, जर तुम्हाला भविष्यात अंधकार दिसत असेल तर प्रभू श्रीरामाचा तारक मंत्र जपा आणि तो आहे अगदी 2 अक्षरांचा राम. हो, राम राम मंत्र जपला असता मानसिक शांती प्राप्त होते, नैराश्यातून व्यक्ती बाहेर येतो आणि भविष्याची दिशा दिसू लागते. 2. आता प्रभू श्रीरामांचा दुसरा मंत्र म्हणजे राम रामाय नमः. हा मंत्र तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी जपू शकता. तुम्हाला आर्थिक समस्या असेल तर तुम्ही हा मंत्र जपा. या मंत्रामुळे सगळ्या विपत्तीचा नाश होतो आणि लक्ष्मी प्राप्ती होते. आता तिसरा मंत्र, आता सर्व प्रकारच्या क्लेशातून मुक्तीसाठी प्रभू श्रीरामांचा तिसरा मंत्र आहे तो म्हणजे ओम रामचंद्राय नमः. हा सुद्धा तुम्ही मंत्र म्हणू शकता. तर हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावशाली मंत्र आहे. तर गरुड पुराणामध्ये कलियुगातील श्री राम तत्व म्हणजे रामाचं महत्त्व काय आहे हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ बघा. धन्यवाद.